आमदार रोहित पवार 29 जूनपासून पुन्हा आंदोलन करणार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवार यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणार। सरकारनं कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळला नसल्याचाही आरोप। आरटीआयच्या नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक। सरकारनं जाचक नियम तातडीनं रद्द करावेत, अन्यथा 5 जुलैपासून राळेगणसिद्धीत बेमुदत उपोषणाला बसणार, अण्णा हजारेंचा इशारा। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीची मंत्री भरत गोगावलेंकडून पाहणी। किल्ले रायगडावर 26 आणि 27 जूनला तिथीनुसार पार पडणार भव्य शिवराज्याभिषेक सोहळा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार सोहळ्याला उपस्थित। शिर्डीसह राहता आणि कोपरगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी। विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। धुळे शहरासह ग्रामीण भागातही पावसाची हजेरी। मात्र शेतीसाठी एवढा पाऊस पुरेसा नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये अजूनही चिंतेचं वातावरण, तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यानं नागरिकांमध्ये उत्साह। मोहरम निमित्त ठाण्यातील दिवा, मुंब्रा आणि कळव्यात बुधवारपासून होणार 48 तासांच्या पाणी कपातीचा निर्णय रद्द। 26 तारखेपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय होता। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5000ची वाढ। सोन्याचे दर वाढीव दरासह 1,46,500 रुपयांवर, तर चांदी 2,42,000वर। आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघानं जिंकलं सुवर्णपदक। अंतिम सामन्यात भारतानं चीनला हरवून नोंदवली हंगामातली सर्वोत्तम वेळ। टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालचं आपल्या वडिलांना गिफ्ट। फादर डे निमित्त जवळपास 1.5 कोटींची आलिशान कार दिली भेट। यशस्वीचा भाऊ तेजस्वी जयस्वालनं सोशल मीडियावर कारसोबतचा फोटो शेअर करून दिली माहिती। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा राजीनामा। पुढील निवडणुकीत नेतृत्व करण्यासाठी आपण योग्य व्यक्ती नसल्याचं लेबर पक्षाचं मत आहे, त्यामुळे राजीनामा देत असल्याची स्टारमर यांची माहिती।